आज आम्ही या ठिकाणी नवी मुंबई विकास आघाडीच्या वतीने जनता दल सेक्युलर यांचे एबी फॉर्म घेऊन आज या ठिकाणी आम्ही प्रभाग क्रमांक 15 अ ब क ड मध्ये उमेदवार दिलेले आहेत आणि आमचे फॉर्म सर्वांचे चांगल्या प्रकारे भरलेले असल्या कारणामुळे आमचे मंजूर पण झालेले आहेत। आणि आज रोजी आम्ही प्रभाग क्रमांक 15 ड येथे ॲडव्होकेट शिल्पाताई बाबाजी पाटील यांच्या कार्यालयाचं आम्ही आज उद्घाटन केलेले आहे आणि तसेच प्रचार रॅली आज आम्ही आयोजन केलेली आहे। पूर्ण गावामध्ये आज आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत आणि प्रचार रॅलीचा आमच्या सुरुवात प्रचार नारळ फोडला असं समजायचं तुमच्या भाषेत म्हणलं तर प्रचाराचा आम्ही नारळ आज रोजी फोडलेला आहे। तर यासाठी आमचे समाजवादीचे नवी मुंबईचे जिल्हाध्यक्ष अरुण यादव साहेब आलेत, तसेच महाराष्ट्राचे त्यांचे उपाध्यक्ष या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। तसेच या ठिकाणी आमचे जनता दल सेक्युलरचे कर्नल रानाडे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। तसे आमचे ग्राहक संघर्ष समितीचे अध्यक्ष आदरणीय कैलास दादा सरकटे साहेब सुद्धा उपस्थित आहेत। युवा संस्थेचे आमच्या सुकन्या जाधव आहेत, संघटक आमचे ग्राहक संघर्ष समितीचे उल्हास नेरकर साहेब व आमच्या या प्रभाग समिती आपल्या प्रभागामधील सर्व जनता या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिलेत। समाजसेवक या ठिकाणी नंदकुमार गोपीनाथ पाटील उपस्थित आहेत, समाजसेवक कमलाकर पाटील सुद्धा या ठिकाणी उपस्थित, त्यांचे सहकारी या ठिकाणी उपस्थित आहेत। सर्वांनी आज चांगल्या प्रकारे मेहनत घेतली। फक्त आमची मेहनत फक्त 2च दिवसाची मेहनत आहे। काल आम्हाला परमिशन भेटला आणि आज आम्ही लगेच उद्घाटन केलेलं आहे। असाच उद्घाटन आम्ही रविवारी कोपरी गावामध्ये नंदकुमार पाटील यांच्या सुद्धा कार्यालयाचा उद्घाटन करू आणि त्या ठिकाणी अशीच आम्ही रॅली सुद्धा आम्ही या ठिकाणी काढणार आहोत। तर मी इथल्या प्रभाग क्रमांक 15 मधील सर्व जनतेला आवाहन करीत आहे की या ठिकाणी कमीत कमी जेव्हापासून नवी मुंबई महानगरपालिका अस्तित्वात आलेली आहे या ठिकाणी कामाचा पत्ताच नसून या ठिकाणी फक्त सिव्हिल काम, कॉन्क्रीटीकरण काम हे सर्व काम होते, परंतु सामाजिक काम कसल्या प्रकारे होत नसल्या कारणामुळे आम्ही ही सामाजिक काम करणारी आमची मंडळी आहे। आम्ही लोक समाजाची सेवा करणारे आम्ही लोक आहोत आणि आम्ही जर आमच्या 4 उमेदवार जर आमचे निवडून आले तर आम्ही चांगल्या प्रकारे या तुर्भे गावाचा विकास करू। या ठिकाणी गाडी उभा करायला जागा नाही, या ठिकाणी गार्डन नाहीत, या ठिकाणी लोकांना चालण्यासाठी रस्ते हे वॉकिंग साठी स्पेस नाही। अशा बरेच आमच्या चाळीमध्ये सुद्धा असेच प्रश्न आहेत। गटारी तुळंब भरलेले असतात, पावसाळा जर आला तर त्या ठिकाणी पूर्ण सेक्टर 21 सेक्टर 20 पाण्यामध्ये भरलेला असतो। तसेच आमच्या पुनीत कार्नरच्या जवळची एकता नगरी झोपडपट्टी आहे, त्या झोपडपट्टीमध्ये नागरी सुविधा नाहीत। तसेच कोपरी गावामध्ये अशाच समस्या आहेत। या सर्व समस्याला घेऊन आम्ही या इलेक्शनला लढत आहोत। आता फक्त आमच्याकडे 12 दिवस राहिलेले आहेत। या 12 दिवसामध्ये आम्ही चांगल्या प्रकारे लोकांचा जनसंपर्क करू आणि आम्ही 4 उमेदवार निवडून आणण्याचा प्रयत्न आहे। आम्ही जनता दल सेक्युलर ही नॅशनलाइज पार्टी आहे। माजी पंतप्रधान देवेगौडा साहेबांची त्यांची निशाणी आयोग आम्हाला काय देईल? आम्हाला स्वतः 2005 साली ही चिन्ह देवेगौडांना भेटलेलं आहे, त्यांची निशाणी घेऊन आम्ही हे इलेक्शन लढू। जनता दल सेक्युलर वेळोवेळी समाजवाद्यांनी इथे विकल्प दिलेला आहे देशाला, आजही निश्चांक आलेला आहे। नवी मुंबईत असो, भारतात असो, समाजात असो, महाराष्ट्रात असो, विकल्प द्यायचा सुरुवात आपण इथे करत आहोत। तख्त बदल दो, ताज बदल दो, बेईमानों का राज बदल दो। ऑफिसचं आज उद्घाटन झालेलं आहे। आपण सगळे उपस्थित राहिला त्याच्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद आणि सगळ्यांचे आशीर्वाद मला लाभतील यापुढेही अशी अपेक्षा करते। चिन्ह आम्हाला भेटलंय डोक्यावर भारा घेतलेली स्त्री, भाताचा कणगा घेतलेली स्त्री भात शेती करतो आणि त्याच्यात नंतर जो भात आपण कापतो तो ते डोक्यावर घेतलेली स्त्री असं आपलं चिन्ह आहे। तर आपलं चिन्ह पण जमिनीशी म्हणजे निगडीत आहे आणि आम्ही पण जमिनीवरची लोक आहोत। तर आम्हाला काम करायचं ते ग्राउंड लेवलला करायचंय। जे काही भ्रष्टाचार आतापर्यंत होत आलाय, कामं होत नाहीयेत, लोकांची अर्धवट कामं होत आहेत, या विरुद्ध फाईट म्हणून आम्ही या निवडणुकीत उभे आहोत। तर आम्हाला तुम्ही सगळ्यांनी प्रोत्साहन देऊ आणि आमच्या भारा घेतलेल्या स्त्रीच्या समोरचं बटन दाबून आम्हाला विजयी करावं ही तुमच्या समोर माझी नम्र आणि प्रांजळ विनंती।